महिला पोलिसांचा विलीन झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली। कसं फक्त त्या महिला कर्मचारी पोलीस कर्मचारी कामात असताना ड्युटीवर असताना असं आहे की महिला कर्मचाऱ्यांचा पोलीस महिला कर्मचाऱ्यांचा विनयभंग ज्यांनी कुणी केला त्यांना शोध घेऊन त्यांना शिक्षा झालीच पाहिजे, ही माझी जाहीरपणे मागणी आहे। त्याचबरोबर पोलिसांवर कुणी हल्ले केले त्यांना सुद्धा शिक्षा झाली पाहिजे। परंतु अशा प्रकारचा महिला पोलिसांचा विनयभंग व्हावा, अशा प्रकारे पोलिसांच्यावर हल्ले व्हावे, अशा प्रकारचं वातावरण निर्माण कुणी केलं, का केलं, याचा सरकार शोध घेणार आहे की नाही हे सुद्धा बघितलं पाहिजे। गुन्हेगाराला जशी आपण शिक्षा देतो कारण त्याने गुन्हा केलेला आहे, परंतु त्याला गुन्हाकाराला भाग कोण पाडतं, त्याला गुन्हाकाराला कोण लावतं? आणि म्हणून जेवढा गुन्हेगार याला शिक्षेस पात्र आहे, जेवढा दोषी आहे तेवढा गुन्हा करायला लावणारे सुद्धा दोषी आहेत। आणि म्हणून सरकारनं समन्यायानं सर्वांना एकाच तराजूनं तोलून सरकार म्हणून त्या ठिकाणी अशा प्रकारचे जे कोणी दोषी असतील, प्रत्यक्षपणे हल्ले करणारे किंवा हल्ला करायला लावणारे, या सर्वांच्यावर समान कारवाई करावी अशी माझी मागणी आहे।